10 मिनिटात तयार होणारी भाजी म्हणजे आपला कुरडई कांदा. तर हा बनवायचा असेल तर तुम्हाला रेसिपी नक्कीच पाहावी लागेल. आणि रेसिपी एकदम सोपी आहे. कुणाच्याही घरामध्ये हे सगळं सामान अवेलेबल असतं. उन्हाळ्याच्या ज्या आपण वाळवणामध्ये कुरड्या करतो, कुरवड्याही म्हणतात त्याला, त्या कुरड्या सगळ्यांच्या घरामध्ये असतात. तर पटकन त्या कुरड्यांचा डब्बा उघडायचा आणि गॅसवर पाणी ठेवायचं एका कढईमध्ये गरम होण्यासाठी. आणि 5 मिनटं त्यांना फक्त 5 मिनटं पण नाही, 2च मिनटामध्ये त्या जेवढ्याही भिजतील तेवढ्या त्यांना भिजवून घ्यायच्या. आणि लगेच त्यातलं पाणी सगळं नितळून घ्यायचं छान. एका साईडला लगेच कांदा आणि टोमॅटो, कांदा भरपूर घ्यायचा आणि एक टोमॅटो घ्यायचं, मस्त बारीक कट करून घ्यायचं. लगेच गॅसवर कढई ठेवायची, मस्त जिरं मोहरी कढीपत्त्याची फोडणी द्यायची. कांदाही त्याच्यामध्ये लगेच फ्राय करून घ्यायचा. आणि इकडं तिकडं फिरत बसायचं नाही, फक्त कांद्यावरच लक्ष द्यायचं. कारण 10 मिनटात बनवायची म्हणल्यावर मोठा गॅस करून कांद्यावरच फोकस करावा लागेल, तरच तुमची भाजी 10 मिनटात तयार होईल. आणि लसूण आधी नाही टाकायचा. आधी जर टाकलं तर कांदाही चिटकतो आणि लसूणही चिटकतो आणि सगळं करपतं. तर नंतर लसूण टाकायचा, टोमॅटो टाकायचा, टोमॅटोवर थोडंसं मीठ टाकायचं. मिठाने आपलं कांदा आणि टोमॅटो मऊ होतात आणि त्यांना एकजीव करून घ्यायचं मस्त छान. आणि सांगितल्याप्रमाणे फक्त लक्ष त्याच्याकडंच द्यायचं, कांद्याकडं आणि टोमॅटोकडं. इकडं तिकडं कुठेही जायचं नाही फिरायला. मस्त छान असं एकजीव सगळं करून घेतल्यावर आपले जे जगभराचे मसाले असतात, हळद, धना पावडर, जिरा पावडर, जे काही आहे तुमच्याकडं ते सगळं टाकून घ्या त्याच्यामध्ये. आणि थोडंसं पाण्याचं हे टाकायचं, शिंतोडा टाकायचा की म्हणजे तेल जर कमी वापरलं तर ते करपण्याची शक्यता राहते. आणि कुरडई आपली जी थोडीशी उकडलेली आहे ती पण त्यात टाकून घ्यायची. एकजीव करायचं, मस्त झाकण ठेवायचं. झाकण काढल्यानंतर आपली अशी भाजी तयार होते. कोथिंबीर जर असेल तर ती म्हण लागू होते, सोन्याहून पिवळं. पण माझ्याकडं कोथिंबीर नसल्यामुळं माझी भाजी काय सोन्याहून पिवळी झाली नाही. कोथिंबीर आणायला काही मी मार्केटला गेले नाही. तुमच्याकडं असेल तर नक्की टाका आणि गरमागरम भाजीचा एन्जॉय करा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.